जगात असे अनेक लोक असतात की ज्यांना पैशाचा खूप काही अभिमान असतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा जो असतो तो फक्त जगापुढेच चालतो. देवापुढं पैसा चालत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण काही लोकांना खूप काही पैशाचा गर्व असतो किंवा पैसा ही सर्व काही असतो असं लोकांना वाटतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा जो असतो तो जगापुढे चालतो, हे प्रत्येकाला माहिती. पण हे नेहमी लक्षात ठेवा, पैसा ही सर्वोपरी असं म्हटलं जाणार नाही. कारण की जगात पैसा चालतो, पण पैशापुढे चालतो. पण पैशापुढे कुणाचं चालत नाही, हेही सगळ्याला माहीत असतं. पण पैशाचा गर्व जो असतो, तो माणसाला वाईट दिशेने नेत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ज्याच्याजवळ आजच्या काळात पैसा आहे, त्याच्याजवळ पैसा आहे, पण गरिबाच्या ज्या घरात जो आनंद आहे, तो पैशाच्या घरात नसतो. कारण की पैसा जो असतो माणसाला गर्व तर पैशावाल्यालाच असतो. कारण की पैसा असल्यामुळे त्याला कोणाची गरिबीची किंवा वाईट प्रसंगाची जाणीव नसते. कारण की पैसा असल्यामुळे त्याला गरिबी बी समजत नाही आणि वाईट वेळ देखील समजत नाही. पण ही गोष्ट गरिबाला फक्त माहीत असते. कारण की त्याने वाईट प्रसंग पाहिलेला असतो आणि वाईट वेळशी तो निघून गेलेला असतो. त्याच्यावर वाईट वेळ देवाने खूप काही आणलेली असते. पण त्याला त्याच्या गोष्टीची जाणीव असते, पण पैशावाल्याला त्या गोष्टीची जाणीव नसते. पण हा जो पैसा असतो हा खालीच चालणारा असतो. मेल्यावर तो कोणी करोड रुपया, कोटी रुपया बँक बॅलन्स, गाडी बंगला असेल, पण तो वरती घेऊन जाऊ शकत नाही. भले लोक मोठे-मोठे फॉर्च्युनर घुमत असतील किंवा मोठे-मोठे गाडी बंगल्यामध्ये राहत असतील, पण तो पैसा तो खाली राहणार. मेल्यानंतर असा कोणता व्यक्ती नाही की तो पैसे वरती घेऊन जाणार. असा कोणताही व्यक्ती नाही. हे तर प्रत्येकाला माहिती आहे. पण ज्या लोकांना पैशाचा माज आहे, त्या लोकांना एकच एकच सांगतो की पैसा हा सर्वोपरी नाही. पैशाला फक्त पैशापुरताच चालता येणार असं असं देखील नाही. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाचा जो माज असतो तो किंवा जो पैशाचा जो गर्व असतो, तो नेहमी माणसाला वाईट दिशेने नेत असतो किंवा आपले जे कर्म असतात केलेले, तो तर प्रत्येकाला भोगायला लागतात. पण आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्याच्या आयुष्यात गर्व असेल, तो व्यक्ती कधी आयुष्यात पुढे जात नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भावांनो. कारण मी अशा नवीन-नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो.